नमस्कार, मी मुकुंद तीर्थदत्त, आम आदमी पार्टी राज्य प्रवक्ता। आज पुणे महानगरपालिकेच्या जनरल बॉडी सर्वसाधारण सभेच्या दरम्यान प्रेक्षक दालन जे असतं तिथून आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला, आंदोलन केलं, त्यांनी ते पोस्टर फडकवले। हे का करण्याची वेळ आली याचं कारण एवढंच की काही वर्षापूर्वी पुणे महानगरपालिका असं म्हणायला लागले की आमच्या शाळा आहेत परंतु आम्हाला शाळा चालवायला आमच्याकडे पैसे नाहीत। अशा याच्यामधून एक PPP तत्वावरती म्हणजे शाळा चालवायला दिल्या गेल्या। आता या आकांक्षा फाउंडेशनला या शाळा चालवायला दिल्या गेल्या। 5 ते 7 शाळा यांना पुणे महानगरपालिकेमध्ये दिल्या, त्याच्याबरोबर पिंपरी चिंचवडला दिल्या गेल्यात, अशाच पद्धतीने नागपूरला दिल्या गेल्यात, अशा साधारण 27 शाळा या संस्थेला दिल्या गेलेल्या आहेत। ही संस्था कोणाची आहे तर ही संस्था परदेशी अमेरिकन फंडिंगवरती चालणारी ही संस्था, याच्यामध्ये CSR आणि इतर देणग्या मिळतात, फॉरेन फंडिंग मिळतं, यांनी हे चालवणं अपेक्षित होतं। आता हे चालवत असताना मागच्या वर्षी या संस्थेने असं म्हटलं की आमच्याकडे पैसे नाहीत आता, म्हणून पालिकेने पैसे आम्हाला द्यावेत। म्हणजे हा उफराटा प्रकार झाला ना, की मुळात पालिकेकडे पैसे नाही म्हणून आपण या शाळा त्यांना चालवायला दिल्या, आता त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून पालिका पैसे देते, म्हणजे हा काय प्रकार आहे। आता एका मुलामागे त्यांनी 27,000 मागितले आणि पालिकेने काल स्थायी समितीने 25,000 प्रत्येक मुलामागे मान्य केलेले आहेत। आता हा सगळा जो प्रयोग आहे, उफराटा प्रयोग, हा एका दृष्टीने खाजगीकरणाकडे घेऊन जाणारा आहे, म्हणून त्याला विरोध करण्यासाठी आम आदमी पार्टी आज GB मध्ये आली। तिथे याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शिक्षण हक्कानुसार ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे, म्हणजे सरकारची ही जबाबदारी आहे, ही खाजगी जबाबदारी नाही। आणि हे महत्त्वाचं आहे, पुणेकरांना चांगल्या शाळा मिळणं ही पुणेकरांचा हक्क आहे आणि या चांगल्या पद्धतीने चालवल्या जायला पाहिजेत। मुंबई, दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने ज्या पद्धतीने चांगल्या शाळा चालवल्या त्या पद्धतीने आम्ही पण चालू, असं दरवर्षी इथले आयुक्त बजेटमध्ये आश्वासन देतात। महाराष्ट्र सरकार असं आश्वासन देतं की आम्ही आता ही आयडियल शाळा चालवून दाखवू, परंतु प्रत्यक्षामध्ये काहीच करत नाहीत आणि हे असं उपराटं मॉडेल चालवतात की आपणच पैसे, आपल्याच खिशातले पैसे एका खाजगी संस्थेला द्यायचे आणि त्यांना आपली सरकारी शाळा चालवायला द्यायची। त्यामुळे याला आम्ही विरोध करतोय आणि हे भविष्यात धोक्याचं आहे। या संस्थांच्या संदर्भात स्थायी समितीमध्ये असा प्रस्ताव मांडला गेला की येणारी 3 वर्ष प्रत्येक मुलामध्ये 25,000 प्रमाणे पैसे दिले जातील आणि या पद्धतीने अजून कोणाला NGOजना जर असे चालवायचे असतील तर त्यांनाही आम्ही पैसे देऊ आणि त्यांनी या चालवाव्यात। जर या शासनाला, या भाजपच्या प्रशासनाला, भाजपच्या सत्ताधाऱ्यांना साधी शाळा चालवता येत नाही आणि ते सुद्धा शिक्षणाचं माहेरघर पुणे अशा ठिकाणी, तर हे लांछनास्पद आहे, म्हणून आम्ही याचा विरोध केला। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये त्यांच्यावरती नागपूरवरनं दबाव आला असं सांगितलं जातं आहे। आता हा दबाव कोण आणतं हा प्रश्न आहे। आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काही म्हणजे हे पैसे कुणाकडे जाणार आहेत निश्चितपणे, तर याच्यामध्ये पण टक्केवारी, कारण कालच आपण बघितलं की किती मोठ्या प्रमाणावरती टक्केवारीचं प्रमाण वाढलेलं आहे, हे कंत्राटदार सांगत होते। आणि त्यामुळे आम्हाला अशी शंका आहे की हे या पद्धतीचं मॉडेल हे राबवणं हे धोकादायक आहे, याच्यामधून वेगळेच काही उद्देश त्यांचे असू शकतात, म्हणून आम्ही याला पुन्हा एकदा विरोध केला। आणि आमचं असं महत्त्वाचं म्हणणं याच्यामध्ये आहे की शिक्षण हा खाजगीकरणाचा विषय नाही, ही शासनाची जबाबदारी आहे, शिक्षण हा मुलांचा हक्क आहे, म्हणून त्यासाठी उत्तम शाळा हा पुणेकरांचा हक्क आहे, पुणेकरांचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे शाळा प्रशासनाने चालवायला पाहिजेत अशी आमची मागणी आहे, म्हणून आम्ही ही मागणी लावून धरत आहोत। धन्यवाद।